प्रदूषण वाढतंय आणि त्याचा परिणाम फक्त तुमच्या आमच्यावर नाही तर पोटातल्या बाळावर, त्याच्या वाढीवरही होत असल्याचा रिसर्च दिल्ली एम्सने प्रकाशित केलाय. काय आहे हा रिसर्च, आकडेवारी काय सांगतेय, सगळं सांगते, पण त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. भारतात दरवर्षी अंदाजे 2.5 कोटी बाळांचा जन्म होतो. त्यापैकी सुमारे 18% बाळं जन्माच्या वेळी 2.5 किलोपेक्षा कमी वजनाची असतात. याला लो बर्थ वेट म्हणतात. आणि हा फक्त एक आकडा नाही आहे, कारण ज्या बाळांचं वजन जन्माच्या वेळी कमी असतं त्यांना पुढे जाऊन डायबिटीस, हार्ट डिसीजेस आणि मेंदूच्या विकासाच्या समस्यांचाही धोका सर्वाधिक असतो. आता जन्माच्या वेळी या 18% बाळांचं वजन कमी का आहे, यामागे नेमकी काय कारणं आहेत, याचा शोध खरं तर काही वर्षांपासून सुरू होता. आणि दिल्लीतल्या एम्सनंही यावरच संशोधन केलं आणि त्यातूनच एक महत्त्वाचं कारण पुढे आलेलं आहे. ते कारण म्हणजे वायू प्रदूषण. वायू प्रदूषणाचा पोटातल्या बाळावर परिणाम होतो, बाळाची वाढ खुंटते, अशी माहिती या रिसर्चमधनं पुढे आली आहे. आता हे प्रदूषण गर्भातल्या बाळावर नक्की कसा परिणाम करतं हे समजून घेण्यासाठी आपण प्लॅसेंटाबद्दल थोडंसं जाणून घेऊया. प्लॅसेंटा म्हणजे नाळ. नाळ ही प्रेग्नन्सीमध्ये गर्भाशयात तयार होते. ही टेम्पररी असते. ही नाळ बाळाला आईकडनं ऑक्सिजन आणि इतर पोषणद्रव्य घेऊन पुरवते आणि बाळाचं इतर हानिकारक घटकांपासून संरक्षण सुद्धा करते. पण एम्सच्या संशोधनात काय आढळलं तर हवेतले PM 2.5, PM10 हे जे अतिसूक्ष्म प्रदूषित कण असतात ते नाळेला पार करून थेट बाळापर्यंत पोहोचतात. आणि आत पोचल्यावर हे कण काय करतात तर पहिलं म्हणजे आत दाह म्हणजे इन्फ्लमेशन निर्माण करतात, दुसरं म्हणजे पेशींवर ताण देतात ज्याला आपण सेल्युलर स्ट्रेस म्हणतो, आणि तिसरं म्हणजे बाळाच्या वाढीशी संबंधित असलेल्या जनुकांच्या कामांमध्ये बदल घडवतात. म्हणजे एखादी गर्भवती स्त्री प्रदूषित हवेच्या संपर्कात समजा जास्त काळ आली तर हे सूक्ष्म प्रदूषित कण शरीरात सूज आणि ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस वाढवतात. त्यामुळे नाळ आणि बाळ या दोघांच्या वाढीसाठी असलेलं प्रोटीन हे कमी होतं आणि साहजिकच बाळाला मिळणाऱ्या पोषण आणि ऑक्सिजनच्या पुरवठ्यात अडथळा निर्माण होतो. आता या संशोधनातला सगळ्यात महत्त्वाचा भाग नेमका काय आहे तर IGFBP3 या जनुकावर प्रदूषणाचा होणारा परिणाम. हे जीन ग्रोथ रिलेटेड म्हणजे पोटातल्या बाळाची वाढ होण्यासाठी अत्यंत महत्त्वाचं असं जीन आहे. पण प्रदूषणामुळे जो दाह, इन्फ्लमेशन निर्माण होतो त्यामुळे हे IGFBP3 जनुक हे कमी सक्रिय होतं आणि त्याचा परिणाम म्हणजे बाळाची वाढ मंदावते. म्हणजेच प्रदूषणामुळे बाळाच्या वाढीसाठी सतत काम करत असणाऱ्या नैसर्गिक यंत्रणांमध्ये अडथळे येतात. आणि हे फक्त माणसांपुरतं मर्यादित नाही आहे, तर संशोधकांनी उंदरांवर सुद्धा अभ्यास केला. त्यांनी उंदरांना प्रदूषणाच्या संपर्कात आणलं आणि काय झालं तर पिल्लांची संख्या कमी झाली, प्लेसेंटाच्या कार्यात अडथळा निर्माण झाला आणि गर्भाची वाढ मंदावली. आणि इतकंच नाही तर जन्मानंतर मेंदूच्या विकासात सुद्धा बदल झाल्याचं दिसून आलं. म्हणजेच वायू प्रदूषणाचे हे परिणाम फक्त बाळाच्या जन्माच्या वेळी नाही तर त्याच्या पुढच्या आयुष्यावरही प्रभाव टाकतात हे या संशोधनातनं सिद्ध होतं. याच्याही पुढे जाऊन आपण आता भारतातली स्थिती नेमकी किती गंभीर आहे ते पाहूया. आपण या संदर्भात सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर ॲनालिसिसचा 2025च्या अहवालावर एक नजर टाकूया. त्यानुसार देशातल्या सुमारे 60% जिल्ह्यांमधल्या नागरिकांच्या शरीरात वर्षभर प्रदूषित हवा जात असते. आता 60% म्हणजे अर्ध्याहून अधिक देश. PM 2.5 या प्रदूषित कणांच्या सान्निध्यात जास्त काळ राहिल्यामुळे गर्भवती स्त्रियाच नाही तर सगळ्यांनाच श्वासोश्वासाचे विकार, हृदयविकाराचा धोका, कॅन्सर आणि एकंदरीतच आयुर्मान कमी होण्याचा धोका असतो. आणि यावरूनच याचं गांभीर्य आपल्याला लक्षात येतं. उत्तर भारत आणि दिल्ली परिसरात हिवाळ्याच्या काळात एअर क्वालिटी इंडेक्स 500 पेक्षाही जास्त असतो. हवेची धोकादायक श्रेणी ही 100 पासून सुरू होते आणि 500 AQI म्हणजे 5 पट जास्त खराब हवा. ही हवा रोज गर्भवती महिलांच्या शरीरात जाते आणि त्याचा परिणाम त्यांच्या न जन्मलेल्या बाळावर होतोय. एम्सच्या अहवालानुसार, अभ्यासानुसार यामुळे अकाली प्रसूती होऊ शकते, कमी वजनाचं बाळ जन्माला येऊ शकतं, प्री एक्स्क्लेम्प्सिया होऊ शकतो आणि प्रेग्नन्सीमध्ये म्हणजे हाय BP सुद्धा लागू शकतं. हे संशोधन EMBO मॉलिक्युलर मेडिसिन या आणि नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन या आंतरराष्ट्रीय जर्नलमध्ये प्रकाशित झालेलं आहे. आणि हे भारतीय संशोधकांनी केलेलं पहिलं संशोधन आहे ज्याच्यात वायू प्रदूषण पोटातल्या बाळावर नक्की कसा परिणाम करतो हे मॉलिक्युलर लेवलवरती सिद्ध केलेलं आहे. आता या सगळ्यावर मग नेमका उपाय काय
तर गर्भवती महिलांनी हाय AQI असलेल्या दिवशी घराबाहेर पडणं शक्य तितकं टाळावं, N95 मास्कचा वापर करावा आणि आपल्या डॉक्टरांशी या विषयावर बोलावं असं संशोधकांनी सजेस्ट केलेलं आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा की हे सगळे वैयक्तिकरित्या करण्यासारखे उपाय आहेत. हे संशोधन म्हणजे खरं तर धोरणकर्त्यांना, प्रशासनाला आणि समाजाला एक इशारा आहे. प्रदूषण नियंत्रण हे फक्त पर्यावरणासाठी नाही तर येणाऱ्या पिढीच्या आरोग्यासाठीची आपली लढाई आहे. कारण वायू प्रदूषण म्हणजे फक्त खोकला, दमा, जळजळणं इतकंच नाही, तर ते पोटातल्या बाळावर जन्माच्या आधीच परिणाम करणार आहे. त्यामुळे हवा स्वच्छ असणं, ती ठेवणं ही आपल्या सगळ्यांचीच एकत्रित जबाबदारी आहे. आज इथेच थांबूया. अशाच इंटरेस्टिंग स्टोरीजसाठी सबस्क्राईब करा ऑड इव्हन.